आणि हिमाचलमध्ये आपत्ती कुठे येतात जिथं हे सगळे झालेले आहेत ना तिथं एकेका वर्षामध्ये हजार हजार लँडस्लाईड झालेले आहेत. उत्तराखंडमधनं 10 लाख लोकांनी स्थलांतर केलंय. म्हणजे रेणी जे गाव आहे चिपको आंदोलनाचं उगमस्थान तिथं 2 म्हाताऱ्या राहत आहेत फक्त. आता सगळेजण तरुण निघून गेले. ही आपली वाटचाल आहे. काय आहे की हे जे काही बुद्धिवंत आहेत त्यांना बुद्धिवंत म्हणून असं बाजूला ठेवून टाकलं आणि आपल्याला पाहिजे तसं केलं तर एक आंबील नाला पुण्यातला तुम्हाला 24-25 कोटीला खड्ड्यात घालतो, पण कोणालाच काही त्याचा फरक पडत नाही. अकाउंटेबिलिटी आपल्याकडे नेमकी काय आहे? कोण कोणाला विचारतं? हरित क्रांती नेमकं काय होतं? एक सरकारी योजना. तिने क्रांतीचं रूप का घेतलं? कारण पंजाबमधल्या गावांमध्ये त्यांनी प्लॉट्स लावले. तिथं काही अडचण आली तर सायंटिस्ट नॉर्मन बोरलॉग पासून स्वामीनाथनपर्यंत तिथं जायचे. शेतकऱ्याला सांगायचे असं कर तू, किती अंतरावर पेरलेस, मग ते कुठं पेरलंय दाखव, त्याची मुळं कुठपर्यंत गेली आहेत, खत कुठं घातलं, आणि विस्तारक ते यायला लागले. त्यामुळे पहिल्यांदा 100 प्रोजेक्ट, 100 प्लॉट्स, 1000 प्लॉट्स, 10,000 प्लॉट असं करत वाढत गेलं. म्हणजे हे होऊ शकतं. शेती महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक शेतावर का जाऊ शकत नाहीत? त्यांना पाठवलं पाहिजे ना. बघा तुम्ही हे जाऊन करा. आत्ता शेतीची पाहणी करण्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांचा सहभाग फार आवश्यक आहे. पानशेत धरण फुटल्यानंतर बहुतेक सगो बर्वे तेव्हा कमिशनर होते, त्यांनी ITI पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या मुलांना सांगितलं बांधकामाला जा आणि तुम्ही जर बांधकामावर गेलात तर तुम्हाला नोकरीमध्ये प्राथमिकता देऊ. त्यांचं इंजिनिअरिंग पण चांगलं झालं आणि पुनर्वसन पण चांगलं झालं. त्यांनी शाळा कॉलेज त्यांच्याकडनं बांधून घेतल्या. हा खरा लोकसहभाग आहे. आपल्याकडे अवघड आहे का? पेरणीसाठी या भूकंपानंतर काय झालं होतं, 30 सप्टेंबरला भूकंप झाला आणि 1 डिसेंबरला असाच पाऊस झाला होता. तुफान नव्हता पण खूप चांगला पाऊस होता. म्हणजे 2-3 इंच पाऊस पडला होता, सगळीकडेच पडला होता. पेरणी करायला शेती खातं आलं, स्वयंसेवी संस्था आल्या महाराष्ट्रातनं आणि त्यामुळे रब्बीची पेरणी होऊ शकली होती. आता सुद्धा राज्यातल्या शेती महाविद्यालय आणि विद्यापीठात आणि प्राध्यापक यांना मिळून येऊन शेतकऱ्यांशी बोलून तुम्ही त्या त्या भागामध्ये पिकं घ्यायला लावा. आधी आमची रब्बी वाचवा तुर्तास. सर, पर्यावरणाबद्दल तुमच्या मनात जी कळकळ आहे ना ती तुमच्या प्रत्येक शब्दातून दिसतेय.